नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी रेसिपीनं दाखवता तुम्हाला दसऱ्याची पूजा कशी करायची ते दाखवित आहे। मी पाट टाकून घेतलेला आहे आणि हे बघा साहित्य घेतलेले आहे काही लोखंडाचे, त्यांना धुवून व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आता मी दिवानं एक प्रज्वलित करून पाटावर ठेवून घेतलेला आहे आणि कलशाला ना मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे। तांदूळ प्लेटमध्ये आणि पाणी भरून घेतलेलं आहे। सुपारी, हळकुंड आणि ₹1चा सिक्का टाकून कलश तयार केलेला आहे। आंब्याची पानं लावलेली आहे आणि नारळ ठेवलेला आहे। स्वस्तिक काढलेलं आहे, रक्षासूत्र बांधून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी कलश पूर्ण तयार करून घेतलेला आहे। आता इथे आपण माता सरस्वतीची फोटो ठेवलेली आहे मी आणि माझ्याकडे अशी मूर्ती पण आहे माता सरस्वतीची। विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा करायची आहे आज आपल्याला आणि हे कपुरी पान घेतलेलं आहे, हे जोडच घ्यायचे आणि याचे देठं देवाकडे असायला हवं। आता आपल्याला तिथे तांदळाची थोडीशी रास ठेवायची आणि गणपतीचा अभिषेक म्हणून मी सुपारी ठेवलेली आहे अभिषेक करून आणि कलश कधीही देवाच्या उजव्याच बाजूला ठेवायचा असा नियम आहे आणि हे आपले जे ग्रंथ असतात, आता भगवद्गीता आहे माझ्याकडे आणि माझ्या ट्युशन क्लासचं रजिस्टर त्यालाही थेवलेलं आहे। मी पूजा करून घेतलेली करायची आहे आता ठेवलेलं आहे तिथे आणि हे सर्व लोखंडाचे जेवढी थोडेफार सामान आहे आपल्याकडे त्याची पण पूजा करतात। त्यांना छान धुवून वगैरे स्वच्छ करून आता मी दिव्याला आणि सगळे आपण या मूर्त्यांना पूजा करून घ्यायची आहे आणि देवीला हार चढवून घेतलेला आहे मी आणि फुलं वगैरे वाहून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी पूजा करत असते बघा। आणि आमचे सासरेनं पूजा करायचे तर वखर, नागर सगळ्यांची मी आता इथे आपट्यांची पानं घेतलेली आहे, ती पण देवाला वाहायची आहे। अशा पद्धतीने त्यांच्या वेळेला ना आमचे सासरे वखर, नांगर सगळं म्हणजे त्यांची पूजा करायचे। जेही लोखंडाचे सामान आहे ते तर पूर्ण सामान काढायचे आणि धुवायचे आणि पूजा करायचे। मीने इथे बत्ताशे, चिरंजी असं नैवेद्य लावलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे आणि आता आरती करायची आहे। अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर आरती करायची आहे, पूजा करायची। अशा पद्धतीने मी पूजा करत असते आणि इतकं पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं ना आणि आमच्याकडे काय आहे की गाईच्या शेणाचे 5 पांडवं टाकतात आणि त्याची पण पूजा करतात। 5 असे गोळे ठेवतात दारामध्ये आणि दारामध्ये तोरण बांधतात आंब्याच्या पानाचं। अशा पद्धतीने पूजा करतात, गाड्या धुतात आणि गाड्यांना हार, पूजा वगैरे करतात। अशा पद्धतीने पूजा करत असतो आम्ही। तुमच्याकडे कशी करतात कमेंट्स करून कळवाल मला। आणि आमच्या गावाला तर सर्व जितकेही वस्तू लोखंडाच्या राहायचे तेवढेही काढायचे आमचे सासरे आणि तेही पूर्ण छान बिछवून त्यांची पूजा करायचे। अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे बघा। सायंकाळच्या वेळेला पूजा झालेली आहे। मी थोडा उशीरच झाला आज। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।